बोलत होते नागपुरात। आणि आता पुढची बातमी पाहूयात। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध नागपुरातील असंतुष्ट गट हे दिल्लीमध्ये जाऊन पोहोचले आणि शिष्टमंडळामध्ये 2 माजी खासदार आहेत, 4 माजी आमदार आहेत आणि काही जिल्हाध्यक्ष आहेत, तर इतर पदाधिकारी सुद्धा आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत। नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करण्याची मागणी केली जाणार आहे। काँग्रेसचा अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून थांबत नसल्याचं चित्र दिसतंय। याआधी देखील असंतुष्ट गटानं रायपूर अधिवेशनामध्ये नेत्यांना निवेदन दिलेलं होतं। थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलतायत तिथे। ठाकरे बोलतायत की आमच्या वाटेला गेला तर त्यामुळे मुख्यमंत्री पद गेला असं। कोणी कोणाच्या वाटेला गेलं नाही, त्यांच्या वाटेला जाण्याचा त्यांचा पक्ष मोठा नाही। महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार मुख्यमंत्री पद का गेलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे। त्यांना जर माहीत नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं आणि जोडीला खोके। आणि ईडी काय आहे हे काय मी मनसे प्रमुखांना सांगायला नको, त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतलेला आहे। फक्त ईडीचा अनुभव आमच्यासारख्या लोकांनी घेऊन सुद्धा आम्ही आमच्या तोफा आणि आमच्या पक्षाचं कार्य हे सुरू आहे। सर, उन्होंने ये भी कहा कि हिंदुत्व छोड़ दिया है, इसकी वजह से शिवसेना ने कभी हिंदुत्व छोड़ा नहीं और न छोड़ेगी। कोई क्या बोलता उसके ऊपर शिवसेना की भूमिका तय नहीं होती। आप अपना काम करिए। शिवसेना ने हमेशा महाराष्ट्र की अस्मिता और हिंदुत्व तो दोनों विषय अपने साथ रखे और इस विषय पे शिवसेना ने कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं किया, ये सभी को मालूम है। सर, दुबळी माझी झोळी असं सामना ठीक आहे, आज वाचा, तुम्ही काळजीपूर्वक वाचा। सर, शेतकऱ्यांशी निगडीतच प्रश्न आहे। आता खतं खरेदी करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना जात दाखवावी लागते आहे, म्हणजे कुठेतरी जातीयवाद महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारनं किंवा केंद्रातल्या सरकारनं जात आणि धर्म या 2 आधारावर त्यांचं राजकारण चालू ठेवलेलं आहे। खरं म्हणजे महाराष्ट्राची कधीच परंपरा नव्हती। महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो। पण आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात दाखवा बरं का, अशा प्रकारचं जात दाखवण्याचं काम राज्य सरकार करत असेल तर शेवटी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला त्यांचा धर्म दाखवावा लागेल, जो महाराष्ट्र धर्म आहे। तर दुसरीकडे बावनकुळे बोलतात की 15ला महाविकास आघाडीची बैठक आहे, पण 14 तारखेला मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील नेते जे आहेत ते आमच्याकडे येणार आहे। ते कसब्याच्या निकालात दिसलं कोण कुठे गेलं ते। कसब्याच्या निकालात मतदार कुठे गेला आहे दिसलं, नेत्यांचं काय घेऊन बसलं। कालच संध्याकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली। अजितदादा पवार असतील, नाना पटोले, माननीय उद्धवजी ठाकरे, आम्ही सगळेच होतो। वळसे पाटील होते, दिलीप वळसे पाटील होते, जयंतराव पाटील होते, बाळासाहेब थोरात होते। आम्ही सगळ्यांनी काही भूमिका आणि काही निर्णय ठरवले आहेत आणि ते असे आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा येणारी आणि विधानसभा या एकत्रित मजबूतीनं लढायच्या आणि भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवायची हे ठरलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरं म्हणजे ते आल्यापासून अध्यक्षपदावर त्यांच्या पक्षाची अधोगती कशी चालली आहे ती रोखण्याचा प्रयत्न करा। विधान परिषदेच्या बहुतेक सर्व जागा त्यांच्या नेतृत्वाखाली हरलेल्या आहेत। कसब्याची गेले 30 वर्ष भाजपकडे असलेली जागा बीजेपी हरलेली आहे। चिंचवडला निसटता विजय आहे, निसटता बंडखोरीमध्ये। त्याच्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेवरती किंवा बोलण्यावरती फार लक्ष द्यायची गरज नाही। कल देवेंद्र फडणवीस ने बजट प्रस्तुत किया, उसके बारे में क्या कहना चाहिए? मैं कुछ नहीं कहूँगा, ये चुनावी बजट है। लगता है, उनको लगता है कि शायद ये सरकार गिर जाएगी, कभी भी। सरकार इसलिए गिरेगी कि सुप्रीम कोर्ट में जो मामला चल रहा है उसमें लगभग सभी जो एमएलए हैं हमारे जो पार्टी छोड़कर गए हैं
उसमें से 16 MLA डिस्क्वालीफाई हो जाए। अब देखिए, उसके बाद ना सरकार रहेगी ना फडणवीस जी रहेगी, तो ये लगता है आखिरी बजट उसने बनाया है लोगों को आकर्षित करने के लिए। लेकिन उसमें बजट में है क्या? सिर्फ झूठ ही झूठ है, चुनावी बजट है। ठीक है, मराठी सगळ्या निवडणुका बघता हे बजेट सादर करण्यात आले आहे. निवडणुका बघता हे बजेट सादर सरकार कोसळण्याच्या भीतीनं हे बजेट सादर करण्यात आलं. कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल, हे त्यांना माहिती आहे. कारण ज्या प्रकारे सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की जर घटनेनुसार काम झालं, निर्णय लागला आणि लागेलच, तर सुरुवातीचे 16 आमदार हे अपात्र ठरतील आणि त्यानंतर हे सरकार कोसळेल अशी परिस्थिती आहे. आणि हे सरकार कोसळल्यावर लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्यात, म्हणून कालचं थापेबाजीचं बजेट त्यांनी सादर केलं. फक्त घोषणा आहेत, योजना आहे. पण काल अजितदादा पवार आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की पैसे कुठे आहेत, तिजोरीत पैसे आहेत का? तर अजून देखील निवडणुकीत आहेत, तारीख जाहीर करत नाही. हा डरपोकपण आहे. आम्ही रोज सांगतोय निवडणुका घ्या. विरोधी पक्ष कधी सांगत नाही निवडणुका घ्या, पण आम्ही रोज सांगतोय निवडणुका घ्या आणि एकदा आमने सामने होत जाऊ द्या. मग शिवसेना कोणाची, महाराष्ट्र कोणाचा, हा एकदा फैसला होऊन जाऊ द्या. पण शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा त्यांचे केंद्रातले मायबाप असतील, हे निवडणुका लावायला तयार नाहीत. एवढं भेदरट राजकारण गेल्या अनेक वर्षात आम्ही पाहिलं नाही. डरपोक राजकारण म्हणतात त्याला. चलिए. संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलंय. त्याचसोबत काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, मात्र तो चुनावी अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले.